Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. नमस्कार. ऑल इन वन फॉर VI2. I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. नमस्कार. महादेव गुरु आपल्या सर्वांचं इंग्रजी पाठ क्रमांक 13 यासाठी स्वागत करत आहे. आज रविवार दिनांक डिसेंबर 19, 2021. मागील पाठात माझ्याकडून तारीख सांगण्याची राहून गेली होती. हरकत नाही. आता आज आपण 13व्या पाठाला सुरुवात करूया. नो, KNOW, नो म्हणजे ओळखणे, माहीत असणे, परिचित असणे. नो, KNO. लक्षात द्या, उच्चार पहा कसा आणि स्पेलिंग कशी आहे. KNOW, नो. रन, RUN, रन म्हणजे धावणे. रन म्हणजे धावणे. WANT, वॉन्ट म्हणजे पाहिजे, पाहिजे असणे, हवे असणे. पाहिजे, पाहिजे असणे, हवे असणे. वॉन्ट. नंतर TALK, टॉक. टॉक म्हणजे बोलणे. TALK, टॉक म्हणजे बोलणे. आता कसं म्हणणार? डू यू नो हिम? तू त्याला ओळखतोस का किंवा ओळखतेस का? डज ही नो यू? तो तुला ओळखतो का? अथवा त्याला तुझा परिचय आहे का? हाऊ लॉंग यू नो, सिन्स हाऊ लॉंग यू नो हिम. सिन्स हाऊ लॉंग यू नो हिम. सिन्स म्हणजे पासून, SINCE. हाऊ लॉंग म्हणजे किती, केव्हापासून. हाऊ लॉंग. आता कसं आहे, हाऊ म्हणजे कसं, पण LONG, लॉंग म्हणजे लांब, दूर. पण हाऊला जेव्हा तो लॉंग लागून येतो तेव्हा केव्हापासून. हाऊ लॉंग म्हणजे केव्हा, किती काळ, काळ असा विचारला जातो, असा त्याचा अर्थ. किती काळापासून म्हणजे केव्हापासून तू त्याला ओळखतोस. हाऊ लॉंग यू, सिन्स हाऊ लॉंग यू नो हिम. तू त्याला केव्हापासून ओळखतोस. कॅन यू रन म्हणजे तू धावू शकतोस का. डज शी रन? येस, शी रन्स. हाऊ डज शी रन? आता याचा अर्थ ती कशी धावते. शी रन्स फास्ट. FAST, फास्ट म्हणजे जलद. शी रन्स फास्ट. गुड. गुड म्हणजे चांगलं. GOOD, गुड विशेषण आहे. गुड म्हणजे चांगलं. यू आर ए गुड बॉय म्हणजे तू चांगला मुलगा आहेस. शी इज ए गुड गर्ल. ती चांगली मुलगी आहे. डू यू हॅव गुड ड्रेसेस? तुझ्याकडे चांगले कपडे म्हणजे ड्रेसेस म्हणजे गणवेश. गणवेश नाही म्हणायचं, पण त्याला कपडे, घालायचे कपडे, चांगले कपडे आहेत का. वेअर, WEAR, वेअर म्हणजे परिधान करणे, घालणे म्हणजे अंगावर घालतो तर आपण परिधान करणे. WEAR, वेअर. डू यू वेअर शर्ट अँड पॅन्ट? पॅन्ट ट्राउझर म्हणतात. TROUSER, ट्राउझर. डू यू वेअर
शर्ट अँड ट्राउझर म्हणजे तू शर्ट आणि पॅन्ट घालतोस का? येस, आय समटाईम्स वेअर शर्ट अँड ट्राउझर. मी काही वेळास शर्ट आणि पॅन्ट घालतो. हाऊ डू यू रन? स्लो ऑर फास्ट? स्लो म्हणजे सावकाश, फास्ट जलद आणि स्लो SLOW स्लो म्हणजे सावकाश. म्हणजे हे दोन्ही अपोजिट मिनिंगचे वर्ड्स आहेत, स्लो अँड फास्ट. जलद धीमा म्हणजे स्लो, मंद मंद आपण असं म्हणूया. तेव्हा वेन डू यू रन? तू केव्हा धावतोस? आय रन इन ए रेस. रेस म्हणजे आपण काय म्हणू त्याला, स्पर्धा म्हणूया. स्पर्धा, RACE रेस म्हणजे स्पर्धा. आय रन इन ए रेस, आय रन इन ए रेस म्हणजे मी स्पर्धेत धावतो, खेळात धावतो. धावण्याची स्पर्धा असते तेव्हा धावतो, असा त्याचा अर्थ आहे. डू यू टॉक विथ ऑल दिस बॉयज? तू या सर्व मुलांबरोबर बोलतोस का? तू या सर्व मुलांबरोबर बोलतोस का? डज शी टॉक टू यू? ती तुझ्याबरोबर बोलते का? ती तुझ्याबरोबर बोलते का? होल्ड म्हणजे पकडणे, HOLD. होल्ड धिस बुक प्लीज. हे पुस्तक, कृपा करून हे पुस्तक धर. पकड, हे पुस्तक पकड. डू यू लाईक टू होल्ड माय हँड? तुला माझा हात पकडायला आवडेल का? तुला माझा हात पकडायला आवडेल का? HOLD लक्षात घ्या. होल्ड म्हणजे पकडणे, धरणे. होल्ड धिस मोबाईल. हा मोबाईल, भ्रमणध्वनी धर. हा भ्रमणध्वनी धर. डू यू नो हिज ॲड्रेस? तुला त्याचा पत्ता माहीत आहे का? येस, आय नो हिज ॲड्रेस. येस म्हणजे हो, होय. YES, येस म्हणजे होय, होय. मला त्याचा पत्ता माहीत आहे. आय नो हिज ॲड्रेस. ॲड्रेस म्हणजे पत्ता. ADDRESS. ADDRESS ॲड्रेस. ॲड्रेस म्हणजे पत्ता. कॅन यू होल्ड धिस? कॅन यू होल्ड धिस? हे तू पकडू शकतेस का? हे धरू शकतेस का? आय कॅन होल्ड मेनी थिंग्स इन माय हँड. मी माझ्या हातात बऱ्याच वस्तू पकडू शकते किंवा पकडू शकतो किंवा धरू शकतो. मी माझ्या हातात बऱ्याच, मेनी म्हणजे पुष्कळ, मी सांगितलेलं आहे पूर्वीच. माझ्या हातात मी बऱ्याच वस्तू पकडू शकते, धरू शकते. डू यू नो हाऊ टू रीड धिस बुक? तुला हे पुस्तक कसं वाचायचं माहीत आहे का? डू यू नो हाऊ टू रीड धिस बुक? तुला हे पुस्तक कसं वाचायचं माहीत आहे का? हू होल्ड्स द बॉल? चेंडू कोण पकडतं? हू
होल्ड्स द बॉल? चेंडू कोण पकडतं? कॅन यू प्ले क्रिकेट? तू क्रिकेट खेळू शकतोस का किंवा क्रिकेट खेळू शकतेस का? डू यू नो क्रिकेट? तुला क्रिकेट माहीत आहे का? कॅन यू प्ले चेस? चेस म्हणजे बुद्धिबळ. तू बुद्धिबळ खेळू शकतेस का? डू यू नो हाऊ टू प्ले चेस? तुला माहीत आहे बुद्धिबळ कसं खेळायचं? डू यू नो हाऊ टू प्ले चेस? तुला माहीत आहे का बुद्धिबळ कसं खेळायचं? विच सिंगर्स डू यू नो? विच सिंगर्स डू यू नो? डू यू नो एनी फिमेल सिंगर? डू यू नो एनी फिमेल सिंगर? मागच्या पाठात मी मेल सिंगर फिमेल सिंगर हे सांगितलेलं आहे. फिमेल म्हणजे स्त्री गायिका, गायिका. फिमेल म्हणजे गायिका आणि मेल म्हणजे गायक. लक्षात घ्या. कसं आहे की याला दुसरं स्त्रीलिंगी शब्द असा नाही आहे, म्हणून मेल फिमेल असं म्हटलं जातं. जसं अभिनेता अभिनेत्री, तर तसं गायक गायिका, पण इंग्रजीत त्याला शब्द नाही तसा, म्हणून त्याला मेल फिमेल याच शब्दात गणलं जातं. ॲक्टर ॲक्टरेस, पण सिंगर सिंगरेस होत नाही. सिंगर मेल सिंगर फिमेल सिंगर. आता मी टेबल 10चा पाढा घेतो. पाढे तुम्ही चांगले लक्षात ठेवा. प्लीज ट्राय टू रिमेंबर द टेबल्स प्रॉपरली. म्हणजे कृपया पाढे चांगले लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. TRY ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. हाही शब्द महत्त्वाचा आहे. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. कॅन यू ट्राय दिस सॉन्ग? तू हे गाण्याचं प्रयत्न करू शकतोस? ट्राय दिस पोएम प्लीज. या कवितेचा प्रयत्न कर. ट्राय टू टॉक इन स्पीक इंग्लिश. ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. इंग्रजीत बोलायचा प्रयत्न करा. ऑलवेज ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. इंग्रजीत नेहमीच बोलायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता टेबल नंबर 10. 10 1 जा 10, 10 2 जा 20, 10 3 जा 30, 10 4 जा 40, 10 5 जा 50, 10 6 जा 60, 10 7 जा 70, 10 8 जा 80, 10 9 जा 90, 10 10 जा 100, 10 11 जा 110, 10 12 जा 120. So I take your leave for today. I learn English. I learn English. So do you. So Send button.